देखे सो दुखिया बाबा। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, दुख के कारण सुख देव जिने उदरी माया त्यागी, जो देखे सो दुखिया बाबा। केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान। कॉलऱ्याची साथ आली, पटापटा 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 माणसं मेली, प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं, अख्खं गाव दुःखी झालं। पण त्याही वर्षी एक सुखी झालं। कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान। बरं का डेपे साहेब, ते वलं सरपण येड्या बाबईचं डबल भावात विकत होतं आणि नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं। साधं रॉकेलच्या लोणावर फिरणाऱ्या सरपणवाल्यानं एका वर्षात टाटा सफारी घेतली। किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं, म्हणला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 40 रुपये 70 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच। तिथं गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय। यानं स्वतःचं दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं आणि याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशानात। यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल, 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह। 1 जानेवारी 2026ला दुकान ओपन केलं। पुढचं कळलं वाटतं तुम्हाला। जून महिन्याची 10 आली, एकही नाही मेलं, पुरं गाव सुखी झालं। आता दुकानवालं दुःखी झालं। काहीला सुख आणि काहीला दुःख। रामाचा जन्म झाला, सूर्याला सुख आहे आणि चंद्राला दुःख आहे। अरे तुला का, तुझं का तोंड उतरलं? चंद्र म्हणाला, मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे। मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही आणि ते महिना झाला जागचा हालत नाही। श्रीराम म्हणाले, आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एकावेळी सुखी करू शकत नाही। यावेळेला सूर्याला संधी दिली, कृष्ण जन्म होईल चंद्रा, तेव्हा तुला संधी मिळेल। म्हणून राम सूर्यवंशात आहे आणि कृष्ण चंद्रवंशात आहे, तरी चंद्राचं समाधान नाही झालं। कृष्ण जन्म कधी होणार आहे? द्वापार युगात। आता त्रेता, एक युग वाट बघू का? नाही, काहीतरी समाधानासाठी पर्याय व्यवस्था करा। ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको, आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल, म्हणून रामचंद्र। तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही। चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्यासोबत जोडला, तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला। ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत आणि सांगता सांगता सहज म्हणाले, औरव एक कहू निज चोरी। मी त्यावेळेला चोरी केली। चोरी